मे बी तुझा तो मित्र इन्स्पेक्टर भोसले त्याची मदत होऊ शकते आपल्याला. तो माझा मित्र आहे असं का वाटतं तुला? अगं प्रिया, तूच तर म्हणाली होतीस ना की तो. हो म्हणाले होते, पण आता त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे बघ प्रिया, काही पर्सनल वाद असतील तर मला काही म्हणायचं नाही, पण मला असं वाटतंय की तो माणूस जर आपल्या बाजूने असेल तर आपल्याला मदतच होईल. कसली मदत? माझ्या समोर सुलेखाला सोडून दिलं त्याने. विक्रांत, तुम्ही सुलेखाला सोडलं? हो, विक्रांतला त्याची चूक लक्षात आली म्हणून सोडलं. बरोबर ना रे विक्रांत? हां विक्रांत, हे काय चाललंय सगळं? प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? का नंतर? आत्ता का नको? मी मगाशी इथून गेले तेव्हा तुम्ही सुलेखाला अरेस्ट करायच्या गोष्टी करत होतात ना? पण प्रिया, पकडलंही त्यानेच होतं आणि तूच मला सांगितलं होतंस की ममांशी तो स्वतः फोनवर बोलला आणि या केससाठी त्यानं स्वतःची ट्रान्सफर करून घेतली. तुझी इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत ऑलरेडी पोहोचली. म्हणजे आता इन्स्पेक्टर वजलवार या केसवर नाही आहेत. ही केस आता इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेच्या अंडर आहे. पण तुम्ही तर पुण्यात. साहेबांना सांगून, त्यांना रिक्वेस्ट करून, सगळी सेटिंग्स व्यवस्थित करून मी माझी ट्रान्सफर पुन्हा इथे करून घेतली. सुलेखाचे फिंगरप्रिंट्स मिळवले. बाळ काका, ते सगळं एक नाटक असू शकतं. नाटक? तो का करेल नाटक? कारण विक्रांत, तू अटक करणार होतास सुलेखाला? साहेब, तुम्ही. अच्छा, म्हणजे साहेबांनी ऑर्डर दिली म्हणून तुम्ही सुलेखाला सोडलं? प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? त्यापेक्षा आपण कधीच नको बोलूया. काहीतरी दुसरा पर्याय शोधू. नाही अगं, तसं काही नाही. कोकणातून आल्यापासून जरा तब्येत बरी नाही तिची. हां, नाही म्हणून कदाचित येत नसेल. मी विचारते ना तिला. हां, बरं बरं, तिला सांगते तुला फोन करायला. ठीक आहे? हां, बाकी ना. हां, ठेवते. अच्छा. कोणाचा फोन ग? राधाचा. काय म्हणते? ती विचारत होती की ही शुभ्रा का नाही जात तिकडे हल्ली म्हणून. म्हणजे अलीकडे बंद केलंय तिने. प्रथमेशसाठी जायची ना तर. हो का? काय कळत नाही हो मला. म्हणजे आजकाल कधी कधी अगदी विचित्र वागते शुभ्रा. म्हणजे काय तिच्या मनात चाललंय ना, थांगच लागू देत नाही. कोकणातली ट्रिप सुद्धा अचानकच गुंडाळली तिने. कारण विचारलं तर काही बोललीच नाही. प्रथमेशच्या बाबतीत काय तिची नेमकी अडचण आहे ना, काही कळत नाही हो. मागे एकदा म्हणाली होती की हल्ली प्रथमेश तिला घाबरायला लागलाय म्हणून. काय? हो ना, मला सुद्धा आश्चर्यच वाटलं. काय झालं, मध्ये एकदा कुसुमवंश तिच्या नावाने शंख करत होत्या की प्रथमेशीला घाबरतो म्हणून विचारलं तर म्हणाली की आत्या म्हणतात त्याच्यात तथ्य आहे. कारण विचारलं तर म्हणाली काळजी करू नका, मी प्रथमेशची समजूत काढेन. तिथे कोकणात गेलो होतो ना आता, तेव्हा सगळं व्यवस्थित होतं दोघांचं.
म्हणजे असं काही वाटलं सुद्धा नाही प्रथमेशकडे बघून की तो तिला घाबरत असेल वगैरे. पण कोकणातून आल्यापासून मात्र शुभ्रा काही तिकडे राधाकडे जातच नाहीये. काय अर्थ या सगळ्याचा काही कळतच नाही मला. जाणून घ्यायला हवं, बोलायला हवं. मलाही एकदा वाटलं तसं, पण मग मनात आलं की मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतच आपण दखल दिलेली त्यांना आवडेल नाही आवडेल. मसूदा इथेच आपलं चुकतं. मुलं मोठी झाली आहेत म्हणजे आई वडिलांपेक्षा मोठी झालीत का? आता आमच्या बाबांचं बघ, तिन्ही मुलांपासून ते वेगळे राहतात, पण जेव्हा जेव्हा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते फोन करून कान उघडणी करतात आमची. मला वाटतं तू बोलायला हवंस. नाही, तू बोलायलाच हवंस. हॅलो. हॅलो प्रिया, मम्मा कशात तुम्ही? कशी असणार? बरी आहे. मम्मा आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला इतक्या दिवसात फोन नाही केला, पण काय आहे ना, पूनम काकू बरोबरचा वाद मला उगाच वाढवायचा नव्हता. मी तुम्हाला फोन केलेला तिला कळलं असतं तर. कळतंय मला प्रिया. मम्मा तुम्ही कशा आहात? कंटाळले मी प्रिया. सॅनिटोरियम मधून मी इथे पूनमच्या घरी आले खरी, पण माझं आयुष्य हरवलं ते हरवलंच. भीती वाटते मला इथे. एक एकदा वाटतं तिथे सॅनिटोरियम मध्ये होते तेच बरं होतं. आजूबाजूला निदान 4 अनोळखी चेहरे होते. इथे ओळखीचे चेहरे सुद्धा अनोळखी वाटायला लागलेत. एक बाळचा काय तो आधार आहे बस. मम्मा मला तुम्हाला भेटायचंय, पण मला तुमच्याकडे येता येणार नाही ना. मग बाहेर भेटू. तुम्हाला चालेल बाहेर भेटलं तर? तशी मी बाहेर जात नाही, पण तुझ्यासाठी नक्की आहे. आणि हो प्रिया, मला ना एकदा शुभ्राला भेटायचंय. अगं मी तिला कधी पाहिलंच नाही. तुझ्याकडून आणि बाळकडून तिच्याबद्दल ऐकलंय तेवढंच. मम्मा मग तुम्ही घरीच काय येत नाही? मी तुम्हाला घ्यायला येते. तुमच्या घरी मी आले तर चालेल? कम ऑन मम्मा. असं करते, मी खरंच तुम्हाला घ्यायला येते. फक्त मी वर नाही येणार, खाली आले की तुम्हाला मिस्ड कॉल देईन. हां चालेल. पण प्रिया, मी तुला अडचणीत तर टाकत नाहीये ना? नाही हो मम्मा, उलट आय एम व्हेरी हॅपी. येते मग, भेटते तुम्हाला. बाय बाय. आई, मम्मांचा फोन आला होता. मम्मा म्हणजे शोभनाताईंचा? काय म्हणत होत्या? आई, मी त्यांना इथे घेऊन येऊ? इथे का ग? अगं तिथे एकट्याच असतात ना मम्मा, घुसमटत असतील. आणि हो, त्या म्हणाल्या की त्यांना शुभ्राला सुद्धा भेटायचंय. का शुभ्राला का? तर म्हणाल्या त्या. आई प्लीज. हे बघ, त्यांनी इथे यायला माझी काहीच हरकत नाहीये, पण मग त्याच्यावरनं पूनम परत. अगं आई, तिला कळायची गरजच काय? हे बघ प्रिया, असला काहीतरी खोटेपणा करून गोष्टी नाही. आई खोटेपणाचा प्रश्नच कुठे येतो इथे? मम्मांना स्वतःचं काही आयुष्य आहे की नाही? त्यांना जर कुणाला भेटावंसं वाटत असेल तर त्यांनी भेटायचं नाही? तसं नाही ग, पण आता पुन्हा मला घरामध्ये वाद भांडणं काही नकोय.
नाही होणार. प्लीज आई. बर ठीक आहे. गोड. येस. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अरे परमेश्वर काका, अरे ये ना, ये आत ये. नमस्कार. ये बस. सावंत चहा घे. नको, तुझ्यासाठी मागव. मी फक्त पाणीच घेईन. मग माऊली, आज इकडे येणं कसं काय केलं? माझी आठवण कशी आली आज? वारकऱ्याचा संचार सर्वत्र असतो. मग काय विक्रांत महाराज, कसला हा एवढा रुसवा आहे? कसली नाराजी आहे? हा, मी समजलो नाही परमेश्वर काका. साहेब सांगत होते तू येणंही बंद केलंयस, संबंध तोडलेस. नाही, मी संबंध नाही तोडले. या घरात पाऊल टाकायचं नाही असं मला सांगण्यात आलंय. आणि संबंध, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी सगळं ठीक आहे रे. पण सेल्फ रिस्पेक्ट नावाची एक गोष्ट असते की नाही, स्वाभिमान. कशावरून फाटलं तुझं आणि अभिमानचं? तुला माहित नाही. या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही परमेश्वर काका. तू सुनबाईला अटक का केलीस? कारण ती दोषी आहे. अरे पण ती निर्दोष होती, त्याचे पुरावे समोर ठेवले होते तिच्या त्या वकिलींबाईनं. वकिलींबाईनं जाऊ दे ना परमेश्वर काका. मी घरचा भेदी, खाल्ल्या ताटात थुंकणारा, हा स्टॅम्प मारलात ना तुम्ही माझ्या डोक्यावर. ए विक्रांत, तसं असतं तर तुला इथं भेटून स्वतःचा वेळ फुकट घालवणे इतका वेळ माझ्याकडे नाहीये. आणि विक्रांत, मित्रांचं मोल कळतं मला. अरे तुझी आणि अभिमानची दृष्ट लागण्यासारखी मैत्री. झालंच ना, लागली दृष्ट. तुम्ही लहान मुलं आहात का? हा, अरे हुशार आहात, सुज्ञ आहात, स्वतःचं भलं कशात आहे ते तुम्हाला कळतं. हे बघ, माझं तुला इतकंच सांगणं आहे, अभिमान तुझ्याशी कसाही वागला तरी साहेबांकडून तुला अंतर नाहीये. अजूनही तू त्यांना मुलासारखाच आहेस. माहितीये मला, माहितीये. ठीक आहे, येऊ मी आता? येतोस? ये. परमेश्वर का यशवंतराव सरंजाम या माणसावर आपण दोघेही जीव टाकतो म्हणून सांगतोय. अभिमानचं लग्न त्या मुलीशी होऊ देऊ नकोस. चहा. येस, थँक्यू. बिस्किट आणू? नाही नको. तुला झालं चहा? आमचा मगाशीच झाला. ए शुभ्रा, घाईत आहेस? नाही हो, मला कसली घाई. बस ना मग.
शुभ्रा, एक वडील म्हणून मी जर तुला काही सांगितलं तर काय झालंय बाबा? काही झालं काही नाही. काळजी असते रे मनाला. वसुधा सांगत होती मला, तुम्ही कोकणात गेलात तेव्हा तुला बरं नव्हतं, तुझी तब्येत बिघडली होती. आता मी अगदी बरी आहे, अगदी ठणठणीत आहे. ते दिसतंय मला. शुभ्रा, तुझ्या मनात काही असेल तर सांगून टाक. म्हणजे काही गोष्टी अशा मनामध्ये ठेवू नकोस. मी असं नाही म्हणत की तू मलाच सगळं सांग. तू आदिशी बोल, प्रियाशी बोल, वसुधाशी बोल हवं तर, पण मनामध्ये या सगळ्या गोष्टी अशा दाबून ठेवू नकोस. पण बाबा, तुम्हाला असं काय वाटलं की मी असं काही करेन? तुझा स्वभाव, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये असं जे तुला वाटतं म्हणून. नाही बाबा, तसं खरंच काही नाहीये. नक्की? नक्की. प्रथमेश बद्दल काय? प्रथमेशचं काय? वसुधा मला सांगत होती तू प्रथमेशला शिकवायला गेले काही दिवस जात नाहीयेस. नाही, तसं काही नाहीये. सध्या त्याला सुट्टी लागली आहे तर म्हटलं ह्या दिवसातही मी त्याला शिकवायला कुठे. पण तसं पाहिलं तर तू जे काहीतरी शिकवतेस ते शाळेच्या अभ्यासक्रमात नाहीच आहे. नाहीतरी मी जाईन बाबा, काही दिवसात जाईन. तुझा सासरा फार भोचकपणा करतोय असं तुला वाटत? नाही बाबा. शुभ्रा, आमच्या लहानपणची गोष्ट तुला सांगतो. आम्ही सगळी भावंड लहान लहान होतो. आमची जेवण झाली संध्याकाळची की बाबा आम्हाला घेऊन ओसरीवर बसायचे. कधी गोष्टी सांग, गप्पा मार. एकमेकांविषयी काही जर तक्रारी असतील तर ते सगळ्या सांगून टाकायच्या. कोणी कट्टी घेतली असेल तर ती कट्टी सोडवायची वगैरे वगैरे. थोडक्यात मनामध्ये जे जे काही असेल ते बोलून मोकळं व्हायचं. काय हल्ली तेवढं आयुष्य सोपं राहिलं नाही, मला माहिती आहे. तसं म्हणशील तर हल्ली कम्युनिकेशनची साधनं खूप झाली आहेत. इंटरनेट आहे, फोन आहे वगैरे वगैरे. पण तरीही माणसांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. एकमेकांशी कम्युनिकेट करायला आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. पण तरीही घरातली माणसं एकमेकांसाठीही नॉट रिचेबल असतात. मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये असं होऊ नये. म्हणून ना असा भोचकपणा कधी कधी करायला लागतो. तुमचा मुद्दा कळतोय मला बाबा. आज दुपारीच आईंशी माझं बोलणं झालंय. बघा, बोलण्याच्या नादात चहाही गार झाला. गरम करून आणते.